नाना म्हणजे प्रतापराव पाटील, गावचं बडप्रस्थ. गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणं हा त्यांचा आवडता कार्यक्रम. त्यांची बायको त्यांना म्हणते, आधी लेकीच्या लग्नाचं बघा. तेवढ्यात पोस्टमन पत्र घेऊन येतो. त्यांना इतकं खुश झालेलं बघून त्यांची बायको म्हणते, अहो इतकं खुश व्हायला काय झालंय? सुरेखा पुणेकरचं पत्र आलंय की काय? ते म्हणतात, देसाईंचं पत्र आलंय. त्यांचा मुलगा सिद्धार्थ नंदिनीशी लग्न करायला तयार आहे. तो इंजिनियर आहे. मुंबईत त्याला चांगली नोकरी आहे. त्याला हुंडाबिंडा नकोय. ते नंदिनी कुठे आहे म्हणून विचारतात. गावकऱ्यांचं नंदिनीबद्दलचं मत म्हणजे लई वाट पोर, टवाळखोर. तिचं गणित कच्चं, पण भूगोल म्हणजे आहा. 3 महिने ती कॉलेजला फिरकलेलीच नाही. प्रोफेसर म्हणतात, तिला लव्ह मॅरेज करायचं असतं. ती तिच्या मैत्रिणींना म्हणते, न्यूटन, आईन्स्टाईन वाचणारी पोरं बायकोवर प्रेम कधीच करू शकत नाहीत. त्यामुळे जी पोरं वहीत लिहितात ती अरेंज मॅरेज करतात आणि जी पोरं बेंचवर लिहितात ती लव्ह मॅरेज करतात. लव्ह मॅरेज करायचंय ही गोष्ट ती आईला सांगते. आई तिला वडिलांना सांगायला सांगते. नंदिनी वडिलांना म्हणते, तनू, गुड्डी आणि मी आम्ही तिघींनी लव्ह मॅरेज करायचं ठरवलंय. बाबा हे ऐकून ताडकन उठतात. तिची भाची तर लपवलेला शाहरुखचा फोटो आजीला आणून दाखवते. शेवटी बाबा नंदिनीला म्हणतात, रविवारी पोरगा वराड घेऊन येतोय. लग्न रविवारीच होणार. रविवार उजाडतो. लग्नाच्या दिवशी मित्रांबरोबर आलेला सिद्धार्थ राईट असतो. त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यावरही तो हातात ग्लास घेऊन उभा असतो. ती दुधाचा ग्लास त्याच्याबरोबर चिअर्स करते. ती त्याला म्हणते, खरं तर मला हे लग्न करायचंच नव्हतं. लव्ह मॅरेज करायचं होतं. तो विचारतो, तुझं प्रेम होतं का कुणावर? तेव्हा ती म्हणते, नाही ना, मला तर त्या मुलावर प्रेम करायचं होतं. त्याच्याशीच लग्न पण करायचं होतं. प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्याबरोबर म्हणजे कॉपी करून परीक्षा पास झाल्यासारखं वाटतं. प्रेम करायचं तेवढं राहून गेलं. तो तिला विचारतो, तुला हे लग्न मान्य नसेल तर? ती त्याला मध्येच अडवून म्हणते, तसं काही नाही. माझी आजी म्हणते, नवरा हा प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो. त्यातलं प्रमाण काय किती घातलंय हे न विचारता जे मिळालंय त्यात समाधान मानायचं असतं. आणि 8 वर्षानंतर मुंबईला त्रिकोणी कुटुंब. नंदिनी ग्रँड हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करते. सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये टेक्सटाईल मिल कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आलेले असतात. त्याच्या मॅनेजरचा त्याला फोन येतो. ते त्याला लवकर ऑफिसमध्ये बोलवतात. त्यांच्या कंपनीची 22 करोडची सबसिडरी त्यांच्या सहीसाठी अडकून पडलेली असते. सिद्धार्थ ऑफिसमध्ये येतो. टेक्सटाईल डायरेक्टर त्याची वाट पाहत बसलेले असतात. त्यांना बघून तो चपापतो. तरीही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स लपवून तो त्यांना प्लॅन दाखवायला घेऊन जातो. त्याच्या डेस्कवर त्यांना सिद्धार्थ आणि नंदिनीचा फोटो दिसतो. ते त्याच्या समोर एक डील ठेवतात. 22 कोटींऐवजी मी 25 कोटींची सबसिडी त्या मिलला देईन, पण तू नंदिनीला विसरायचं. ठरवलं तर मी काहीही करू शकतो. हे तुला चांगलंच माहितीये. ठरवलं तर तू आणि मी खूप काही करू शकतो. याचा विचार कर, असं म्हणून ते निघतात. घरी आल्यावर सिद्धार्थ टेन्शन मध्ये असल्याचं मुलीलाही जाणवतं. नंदिनी ऑफिसमधून घरी येते. तिला सिद्धार्थ बरोबर टाइम स्पेंड करायचा असतो. तेवढ्यात त्याचा मित्र प्रसाद घरी येतो. नंदिनीला चिडलेलं पाहून प्रसाद विचारतो, मी काय चुकीच्या वेळी आलोय का? भांड्यांचा किचन मधून आपटण्याचा आवाज ऐकून सिद्धार्थ प्रसादला बाहेर घालवतो. सिद्धार्थचा दर सॅटर्डे नाईटला दारू प्यायचा प्रोग्राम ठरलेला असतो. नंदिनी त्याला विचारते, तू दारू सोडणार तरी कधी? सिद्धार्थ तिला उत्तर देतो, नोकरीच्या पहिल्या दिवशी कोणी विचारतं का तू नोकरी कधी सोडणार म्हणून? ती त्याला म्हणते, फक्त एकदा म्हण, मी फक्त तुझा आहे. तो हॉलमध्ये जाऊन तिच्यासाठी गाणं म्हणतो. ती सुद्धा धावत त्याला साथ द्यायला येते. तेवढ्यात पिऊ रडत बाहेर येते आणि म्हणते, मला बोर्डिंग स्कूल मध्ये जावं लागणार का? तुम्ही जर असे वेड्यासारखे गाडी म्हणायला लागलात तर लोक तुम्हाला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाकतील आणि मला बोर्डिंग स्कूल मध्ये जावं लागेल. एकदा थिएटर मधून बाहेर पडताना त्याला समोर टेक्सटाईल डायरेक्टर दिसतात. घरी आल्यावर सिद्धार्थचा मूड नसतो. त्याला मागच्या घटना आठवतात. तो न जेवताच खोलीत जातो. त्या दिवशी सगळेच अपसेट असतात. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ ऑफिसला निघतो. ती ऑफिस मधून त्याला फोन लावते, तरी तो फोन उचलत नाही. तो स्वतःच्याच टेन्शन मध्ये असतो. रात्री घरी निघताना त्याला नंदिनी ऑफिस बाहेर पिऊला घेऊन उभी दिसते. एवढ्या पावसात भिजल्यामुळे पिऊला थंडी वाजत असते. ती सिद्धार्थला म्हणते, पप्पा आधी सॉरी म्हणून टाक ना तिला. नंदिनी म्हणते, फोन केला तर रिप्लाय देत नाहीस. काही विचारलं तर अंगावर ओरडतोस. आम्ही काय रस्त्यावर पडलोय? तू काही बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ. त्यापेक्षा जग तुला हवं तसं. तो तिला सॉरी म्हणतो. घरी आल्यावर पिऊ म्हणते, जायचं होतं घर सोडून तर सरळ जायचंस ना. पावसात कशाला भिजवलंस मला? दुसऱ्या दिवशी नंदिनीने पिऊचं प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी सुट्टी घेतलेली असते. तेव्हा तिच्याकडे एक कुरिअर येतं. त्यात असलेले फोटोज तिला धक्का देणारे असतात. पिऊचं प्रोजेक्ट सोडून ती बाहेर जायला निघते. प्रसादच्या ऑफिसमध्ये पोहोचते. दोघे कॉफी हाऊस मध्ये बसतात. तेव्हा ती त्याला म्हणते, मला असा डाऊट आहे की सिद्धार्थचं अगोदर लग्न झालंय. प्रसाद ही गोष्ट हसण्यावारी नेतो. ती त्याला फोटो दाखवते. तो म्हणतो, ही तर भैरवी, आमच्या कॉलेजची मैत्रीण, खासदार कमलाकर भानुशाली यांची मुलगी. कसं शक्य आहे तिचं आणि त्याचं लग्न? ती बॅगेतून एक एक फोटो काढून त्याच्या पुढ्यात ठेवते. त्याला म्हणते, आता सांग, आता तरी शक्य आहे? तो हो म्हणतो. सिद्धार्थ घरी आलेला असतो. पिऊ सांगते, मम्मा ऑफिसला गेलीये. इथे प्रसाद नंदिनीला त्यांचा पास सांगायला सुरुवात करतो. आमचं नुकतंच इंजिनिअरिंग झालं होतं. नोकरी नसल्यामुळे कॉलेजच्या समोर अण्णाच्या टपरीवर आम्ही टाइमपास करत बसायचो. आमच्या बरोबर आमचे 2 मित्र सुद्धा असायचे. यांनी आमच्या दारू आणि सिगरेटवर खूप खर्च केला. ते दिवस फार वेगळे होते. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. अचानक एका गाडीचं इंजिन बंद पडलं. सिद्धार्थला गाडीत कोणी आहे का ते बघायला पाठवलं. ती होती भैरवी. कार दुरुस्त झाल्यावर ती निघून गेली. ती होती त्याची पहिली भेट. त्यानंतर भैरवी मॅगीच्या लग्नात दिसली. परत एकदा टपरीवर बसलेलं असताना ती त्याला कॉलेजमध्ये जाताना दिसली. तो तिच्या मागे गेला. कॉलेजमध्ये येऊन स्वतःची ओळख त्याने सांगितली. तिचं नाव विचारलं.
झालं. तेवढ्यात त्याला एक मुक्का बसला. कबीरने त्याला मारलं. आता पाळी सिद्धार्थची होती. त्यानेही तोडीस तोड असं उत्तर दिलं. तिच्या जवळ येऊन म्हणाला, आधीच सांगायचं ना नाव, उगाच एवढा मार खाल्ला. नंदिनी विचारते, सिद्धार्थ मारामारी करायचा? प्रसाद म्हणतो, आज तू सारं काही ऐकून घे, म्हणजे मनात शंका राहणार नाही. तेवढ्यात सिद्धार्थचा फोन येतो. ती मीटिंग मध्ये असल्याचं सांगते. प्रसाद परत सांगायला सुरुवात करतो. कॉलेजमध्ये जाऊन सिद्धार्थने भैरवीला प्रपोज केलं. तिची वाट पाहत तो उभा राहिला. ती त्याला म्हणाली, तुला माहित आहे माझे बाबा कोण आहेत? त्यांच्या परवानगीशिवाय मला कोणी भेटू सुद्धा शकत नाही. इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज डोंट. तरी मी आणि सिद्धार्थ आजी सिद्धार्थ बरोबर भैरवीच्या वडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. वुमन्स डे साठी बाईट हवाय. तुमच्या मुलीचा बाईट आम्ही घेऊ का म्हणून विचारलं. सिद्धार्थने स्वतःची ओळख सिद्धार्थ फ्रॉम रेडिओ FM अशी करून दिली. त्याने तिला विचारलं, आजची स्त्री स्वतंत्र आहे का? तिला हवं ते ती करू शकते का? तिचा प्रिय घर अरेंज मॅरेजने मिळावा की लव्ह मॅरेजने हे ती ठरवू शकते का? तिने कोणावर प्रेम करावं की करू नये हे ठरवण्याचा अधिकार तिला आहे का? एवढे प्रश्न ऐकल्यावर इथे प्रसादची हवा टाईट होते. ती म्हणते, प्रत्येक स्त्री स्वतंत्र आहे. माझ्यावर अशी परिस्थिती आली तर मी माझा निर्णय स्वतः घेईन. सिद्धार्थ म्हणाला, माझंही अगदी हे स्वप्न आहे. डू यू सपोर्ट माय ड्रीम? ती म्हणते, येस आय डू. या भेटीनंतर मात्र त्यांचे कॉल्स चालू होतात. तो थेट तिच्या घरी जाऊन पोहोचतो. दोघे रजिस्टर्ड मॅरेजचा निर्णय घेतात. मित्रांबरोबर रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये येतात. आधीच 1 तास वाट पाहावी लागलेली असते. रजिस्ट्रार आल्यावर तो अजून थोडा वेळ थांबा असं म्हणतो. प्रसादला त्याच्यावर डाऊट येतो. तो या दोघांना, तोपर्यंत आपण लग्नाचे फोटो काढूया असं म्हणतो. फोटो सेशन चालू असतानाच धर्माधिकारी आत येतात. मॅगीकडचा कॅमेरा ते काढून घेतात. धर्माधिकारी भैरवीला घेऊन जातात. सिद्धार्थला त्यांची माणसं मारतात. दोघांना वेगळं केलं जातं. प्रसाद म्हणतो, एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. हा फोटो जरी लग्नाचा वाटत असला तरी लग्न होऊ शकलेलं नाही. सिद्धार्थला भेटायला भैरवी त्याच्या घरी येते. तिचे बाबा काय म्हणाले ते सिद्धार्थला येऊन सांगते. ती म्हणते, ते म्हणाले आपलं बाथरूम सुद्धा त्याच्या घरापेक्षा मोठं आहे. इम्पोर्टेड कार मध्ये फिरणारी तू त्याच्या बाईक वरून कशी फिरशील? एसी शिवाय 2 मिनिटं राहू शकत नाहीस. त्याच्या घरात कशी राहणार आहेस? सिद्धार्थ म्हणतो, मला मुंबईला नोकरी लागली आहे, आपण तिथे जाऊ. ती पटकन म्हणते, मला माझ्या बाबांचं म्हणणं पटलंय सिद्धार्थ. प्रश्न माझ्या आयुष्याचा आहे ना, सो आय हॅव टू बी प्रॅक्टिकल. एवढं बोलून ती पाठ फिरवून निघून जाते. वडिलांच्या गाडीत येऊन बसते. प्रसाद म्हणतो, सिद्धार्थची आई खूप आजारी होती. त्यातच त्याने तिला वचन दिलं. आईची शेवटची इच्छा तिने पसंत केलेल्या मुलीशी म्हणजेच प्रतापराव पाटलांच्या मुलीशी त्याने लग्न करावं आणि तू त्याच्या आयुष्यात आली. लग्नाच्या दिवशी त्याने एकदाच भैरवीची आठवण काढली, तीही शेवटची. तेव्हा तो बोलला, जिला मी कधीही भेटलो नाही तिच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवायचंय आणि जिच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवायचं होतं तिच्याबरोबर 1 दिवस पण जगायला नाही मिळालं मला, फक्त 1 दिवस. नंदिनी रात्री घरी येते. अस्वस्थपणे घरात फिरते. शेवटी अश्रूंना वाट मोकळी करून देते. सकाळी सिद्धार्थला पुण्याला मीटिंग आहे तिथे जाते असं सांगते. पुण्याला निघते. धर्माधिकारींच्या बंगल्यापाशी येते. गेटवरून बाहेर जाताना धर्माधिकारी तिला बघतात. तिला घरात घेऊन येतात. ते तिला म्हणतात, गेली 8 वर्ष भैरवी माझ्याशी बोललेली नाही. मी तिचं लग्न होऊ दिलं नाही याचा राग अजूनही तिच्या मनात आहे. मागच्या महिन्यात टेन्शनमुळे तिच्या आईला हार्ट अटॅक आला. तेव्हा चिडून सिद्धार्थला मी भेटलो आणि तुला सोडून भैरवीशी लग्न करायला सांगितलं. तो काहीच बोलला नाही म्हणून मी ते सगळे फोटोज कुरिअर केले. तेवढ्यात भैरवी तिथे येते. धर्माधिकारी तिथून निघून जातात. नंदिनी तिला आपली ओळख सांगते. त्यांच्यात बोलणं होतं. निघताना मात्र भैरवी नंदिनी समोर व्यक्त होते. मला खूप सवय झाली होती त्याची. 8 वर्ष होऊन गेली आहेत. तो भेटलाही नाही आणि दिसलाही नाही. पण जर दिसला असता तर नसते सांभाळू शकले स्वतःला. खूप मिस करते मी त्याला. आय लव्ह हिम सो मच. नंदिनी विचारते, एवढं प्रेम होतं तर लग्न का नाही केलंस? भैरवी म्हणते, कारण तो जगणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं. त्याच्याबरोबर राहून त्याच्या आयुष्याच्या शेवटाचं कारण होण्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहून त्याच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीचं कारण झाले इतकंच. दुसऱ्या सीन मध्ये नंदिनी घरी पोहोचलेली असते. पिऊला घेऊन ती तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या बर्थडेला जाणार असते. तेवढ्यात बेल वाजते. दारात भैरवी उभी असते. सिद्धार्थ नंदिनीकडे येतो. ती म्हणते, आली का भैरवी? मला माहित आहे सगळं. तिच्या वडिलांनी माफी मागितली आहे माझी. तुला 1 दिवस हवा होता ना म्हणून मीच रिक्वेस्ट केली तिला इकडे यायला. आजचा दिवस तुमचा दोघांचा आहे पण प्लीज पुन्हा माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. एकदा भेट तिला. तुमचं लग्न होऊ दिलं नाही म्हणून आजपर्यंत तिच्या वडिलांशी एक अक्षरही बोलली नाही ती आणि तिने लग्नही केलं नाही. सिद्धार्थ तिला विचारतो, हे सगळं तू का करते आहेस? ती म्हणते, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. नंदिनी पिऊला घेऊन बाहेर पडते. मनात मात्र घालमेल चालू होते. ती पिऊला विचारते, पप्पा आपल्याशिवाय राहू शकेल का? पिऊ लगेचच म्हणते, हो तुझ्याशिवाय राहू शकेल पण माझ्याशिवाय इम्पॉसिबल. पिऊला घेऊन पिक्चर बघायला जाते. मॉल मध्ये घेऊन जाते. नाही ते विचार मनात डोकावतात. शेवटी पिऊ तिला विचारते, मम्मा खोटं का बोललीस? मैत्रिणीच्या मुलीचा बर्थडे आहे म्हणून तू पप्पावर रागावली आहेस का? त्याच्याशिवाय तुझ्या असं अंगात येणार नाही. आता मात्र तिचा अश्रूंचा बांध फुटतो. खूप रागावले. कसं बसं कंट्रोल करते स्वतःला. पिऊ म्हणते, तुझ्या पप्पांचा डिवोर्स झाला तर मग मला बोर्डिंग स्कूल मध्ये जावं लागणार. तिथे फक्त 1च तास टीव्ही बघायला देतात. नंदिनी तडक उठते. विलेपार्ल्याला जायला टॅक्सी पकडते. पिऊला सिक्युरिटीकडे ठेवून घरी येते. दरवाजा उघडायचा तरी कसा? ती तिथेच बसते. पिऊ घरी येऊन सरळ दरवाजा उघडते आणि नंदिनीला विचारते, मम्मा तू इकडे का बसलीयस? दरवाजा उघडा आहे, चल ना आतमध्ये. घरात येऊन ती सगळीकडे शोधते. सिद्धार्थ तिला बेडरूम मध्ये दिसतो. तो तिला विचारतो, कुठे
कुठे होतीस तू सकाळपासून? तुझा फोन का बंद आहे? ती काहीच बोलत नाही. तो तिला बाहेर घेऊन येतो. भैरवीने तिच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. तो तिच्या हातात ती चिठ्ठी देतो. नंदिनी, सिद्धार्थ एका सेकंदात माझ्या प्रेमात पडला होता आणि तो पूर्ण 1 दिवस दिलास. त्यातला पहिला अर्धा तास ऑकवर्ड सायलेन्स मध्येच गेला. नंतर मात्र जेव्हा बोलायला लागला तो फक्त तुझ्याबद्दलच बोलत होता. पण मला राग नाही आला, कारण जेव्हा वेळ होती तेव्हा मी त्याला साथ दिली नाही. तू मात्र खूप सांभाळून घेतलंस त्याला. मला असं वाटत होतं की मी माघार घेतल्यामुळे तुला प्रेम मिळालं, पण खरं तर तू पुढाकार घेतल्यामुळे आज मला खरं प्रेम कळलं. सिद्धार्थ तुझ्याशी 100% प्रामाणिक आहे, म्हणून त्याच्याबद्दल आदर वाढलाय. नंदिनी सिद्धार्थकडे येते. तो तिला म्हणतो, झालं समाधान? काय समजता तुम्ही बायका स्वतःला? तुला वाटलं की मी एकदा तिला भेटायला पाहिजे, तिला वाटलं तिने मला सोडून जायला पाहिजे, पण मला काय वाटतं याचा कधी विचार केलाय कुणी? माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. एकदा आपल्या माणसाला गमावण्याचं दुःख मी पचवलंय, आता ते तू देऊ नकोस. नंदिनी म्हणते, मग म्हण, तू फक्त माझा आहेस. त्यानंतर येते पिऊची रिॲक्शन.